जो जो येतो जन्माला त्या कुणास चुकला नाही. प्रेम असा हा भाव ज्याला कुणीच मुकला नाही. प्रेम लुटावे प्रेमाने, प्रेमच जतन करावे. कुणा साथीने जरूर ह्या प्रेमाच्या गावा जावे. असो इच्छा नसो तरीही कायम अथवा क्षणभर प्रत्येकाच्या नशिबी फुलतो प्रेमाचा गुलमोहर. आपल्या कट्ट्यावर लोक फक्त चहा कॉफी नाश्त्यासाठी येत नाही. अरे एखाद्याला आपलं दुःख शेअर करायचं असेल, कोणासमोर आपली फिलिंग दाखवायची असते बोलू, तेव्हाच त्यांची पावलं वळतात आपल्या कट्ट्याकडे. रोमी, साहेबांसाठी मस्त कोल्ड कॉफी आण, वातावरण चांगलंच तापलेलं दिसतंय. हॅलो, मी माझ्या आयुष्यात काय करायचं, काय खायचं, काय प्यायचं हे माझं मला ठरवू द्या. आणि तसंही माझ्या लाईफ मध्ये ऑलरेडी खूप प्रॉब्लेम्स आहेत जे तुम्हाला माहित नाही. यू जस्ट डोंट नो देम. चिन्मय, बाळा तुझे आई बाबा कुठे राहतात रे? विले पार्ले. अरे पण लेका, इथं अर्ध्या तासावरती आई बाबांचं घर असताना तू असं पेंगीस पण करा तू एकटा. मग यापुढे मला तुझ्या शिक्षणावर एक पैसाही खर्च करण्यात इंटरेस्ट नाही. यापुढे तुझं काय ते तू ठरवायचं. अरे थांबवलंस का? वाजव ना. मस्त सुरात वाजवत होता. खूपच छान. बर लेका, सगळ्यात आधी तुझ्याशी बोलण्याआधी, तुला काही विचारण्याआधी मी तुझी माफी मागतो. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. का म्हणतोय सॉरी त्याचं कारण सांगतो. माझा काहीही संबंध नसताना तुझ्या वैयक्तिक खाजगी आयुष्यामध्ये डोकावण्याचा, बोलण्याचा मला काही हक्क नाही. त्याबद्दल एक्स्ट्रीमली सॉरी. काका, इट्स कम्प्लिटली फाईन. आणि प्लीज तुम्ही असं सॉरी वगैरे नका म्हणू. नाही नाही, म्हणू दे ना सॉरी, काही प्रॉब्लेम नाहीये. अरे सॉरी म्हणण्याने मी काही लहान वगैरे होणार नाहीये. उलट खरं सांगू, मनावरचा ताण खूप कमी होईल. मला ना कायम असं वाटतं की कोणीतरी ना एखादी अशी सॉरीवरती थेरपी सुरू करायला हवी. म्हणजे आठवड्यातून एकदा का होईना, पण आपण आयुष्यात जेवढ्या काही चुका केल्यात ना त्याबद्दल आठवड्यातून एकदा स्वतः माफी मागायची. खरंच सांगतो तुला, मनावरचा खूप ताण कमी होईल, अगदी किलोंनी. आता ही झाली मनाच्या शांततेची थेरपी. आता डोक्याच्या शांततेच्या थेरपीसाठी रामबाण उपाय सांगतो तुला. 2 पेग देई आयुष्याला वेग. वा. पण मला सांग, तू 60 की 30? नाही, मला नको. मग एखादा 45 घे. नाही, खरंच नको. बरं इकडे याचं महत्व समजावून सांगतो तुला. काय आहे, माणसाच्या शरीरावरच्या जखमांसाठी जसं अँटीसेप्टिक असतं, तसं माणसाच्या मनांवरच्या जखमांसाठी हा रामबाण उपाय आहे. जखम बरी होत नाही, पण मनांवरच्या वेदना काही काळापुरत्या का होईल निश्चित कमी होतात. वा. आणि पुन्हा एकदा थँक्यू सो मच. ये बाळा,
आणि सारखं थँक्यू थँक्यू नको रे म्हणून. मी खरंच डील कॅन्सल करेन ना. नो 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 ना, काही करा पण ही डील कॅन्सल नका करू प्लीज. काय ना बाळा, हे असं बोलून या शिष्टाचारामुळे ना आपल्यातला परकेपणा वाढतो आणि टेबलवर आपल्या समोर बसलेला प्रत्येक जण आपला खास असतो किंवा 2 पेग नंतर तर होतोच. कळलं कळलं, भावना पोहोचल्या. रिलॅक्स, नाही बोलणार. घ्या आता, चिअर्स. बाय द वे काका, तुम्हाला पेंटिंगची हॉबी आहे का? नाही म्हणजे हे इथे पेंटिंग्स आहेत आणि बेडरूम मध्ये पण मला स्केचेस सापडले आणि कडक होते ते. आय मीन ऑसम. हॉबी? आज तर लोचा आहे ना आपल्या आयुष्याचा. ह्या जगाला ज्याचं कौतुक वाटतं, गोष्ट माझ्या एवढ्या जवळ असूनही मला त्याचं महत्व कधीच कळलं नाही. समीर माझा मुलगा खूप छान पेंटिंग काढायचा. याच फील्ड मध्ये त्याला करिअर करायचं होतं, पण मी त्याला कधी समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. कधीच समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. हेच 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 होतं काका, हेच होतं नेहमी. आणि कुठलेच आई वडील आपल्या मुलांना समजून घ्यायचा प्रयत्न का करत नाहीत? प्रत्येक वेळी आपलीच मुलं चुकीची असतात असं का वाटतं त्यांना? का? म्हणजे तू पण पेंटिंग करतो? नाही नाही, या कॅनव्हासच्या चित्रांपेक्षा मला जिवंत माणसं, त्यांची बेरंग आयुष्य जास्त जवळची वाटतात. आणि त्यांच्या आयुष्यातल्या जिवंत कॅनव्हासवर रंग भरायला आवडतं मला. हे बाळा, मी काय म्हणतो, हे 2 पे घेतल्यानंतर मेंदूचा भुगा झालाय, झिंझिण्या, थोडं काहीतरी कळेलच. राईट काका, मी सांगतो. माझे बाबा, माय फादर, ते माझ्या लहानपणापासूनच खूप डॉमिनेटिंग होते. माझ्या आयुष्यातला प्रत्येक निर्णय त्यांनीच घेतलाय. मी शाळेत कशात भाग घ्यायचा, मी कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायची, ते कॉलेजच्या पहिल्या दिवशी कुठले कपडे घालायचे, हा प्रत्येक निर्णय त्यांनीच घेतलाय. आज पण मी हे सगळं त्यांचं प्रेम समजून स्वीकारलं. आणि अगदी लास्ट इयरच्या रिझल्ट पर्यंत सगळं अगदी व्यवस्थित चालू होतं, शांततेत, काहीच प्रॉब्लेम नव्हता कसलाच. पण शेवटी जो राडा व्हायचा होता तो झालाच.
चिन्मय, आता ग्रॅज्युएशन झालंय, पण म्हणून लगेच आपल्याला अभ्यास कमी नाही करायचा आहे. कारण आपल्याला अजून शिकायचंय, हो की नाही? हो, आणि ग्रॅज्युएशनला 61% इज नथिंग. आता निदान MBA एंट्रन्सचा स्कोअर तरी चांगला येऊ दे, म्हणजे मिळवलं. हे बघ, मी 3 वेगवेगळ्या क्लासेसचे फॉर्म आणले आहेत. त्यातला एक निवड आणि उद्या जाऊन ऍडमिशन घेऊन ये. कळलं? पण बाबा, मी एंट्रन्स देणारच नाहीये, कारण मला MBA करायचंच नाही. आणि आपल्या या विषयावर बोलणं झालं होतं, राईट? ते बोलणं चुकीचं होतं समज. आता आपण जे बोलतोय ना तेच योग्य आहे. अहो, तुम्ही असे का ओरडून बोलताय त्याच्याशी? चिन्मय, बरं तू मला सांग, तुझा प्लॅन काय आहे तो? आई, मला सोशल वर्क मध्ये स्पेशलायझेशन करायचं. सोशल वर्क? हो. म्हणजे समाजसेवा करायची आहे तुला? येस. अरे, समाजसेवा करून कुणाचं पोट भरलंय? आई, हे बघ, तसं नाही. आणि तू हे जे काही समजतेस ना, ती अगदी जुनी कॉन्सेप्ट आहे. आता तसं नाही आहे. नाही, तरीही तीच बरोबर आहे. बाबा प्लीज, माझं करिअर, मग काय करायचंय ते माझं मला ठरवू द्या ना. ठीक आहे, मग आजपर्यंत तुझ्या शिक्षणावर जेवढे पैसे आम्ही खर्च केलेत ना, तेवढे आम्हाला परत आणून दे. आम्ही केलेली मेहनत, आम्ही केलेली जागरण, सगळं सगळं परत आणून दे. आणि मग खुशाल घे ना तुझा निर्णय, काय घ्यायचा तो. अहो, तुम्ही असं तोडून नका बोलू त्याच्याशी. चिन्मय बाळा, हे बघ, आपल्या आजूबाजूच्या सगळ्या मुलांनी MBA केलं आणि ते खूप चांगले सेटल झाले, हो की नाही? आई, बरोबर आहे तुझं, पण सेटलमेंटची त्यांची आणि माझी डेफिनेशन वेगळी असू शकत नाही का? आणि बाबा, MBA करण्यात मला काडीचाही इंटरेस्ट नाही. व्हाय डोंट यू अंडरस्टँड प्लीज? ओके, मग यापुढे मला तुझ्या शिक्षणावर 1 पैसाही खर्च करण्यात इंटरेस्ट नाही. यापुढे तुझं काय ते तू ठरवायचं. पण सोशल वर्क, अगं हे काय फील्ड आहे का? बाहेर लोकांना कळलं ना तर हसतील आपल्याला. हेच आवडत नाही मला. आपलं आयुष्य आपण कसं जगायचं हे सांगणारे ते लोक कोण आहेत? मी तुमचं म्हणणं ऐकतो कारण तुम्ही माझे आई बाबा आहात. तुमचं म्हणणं महत्वाचं आहे माझ्यासाठी. ते लोक काय विचार करतात, आय जस्ट डोंट केअर. बट वी केअर ना बाबा. उद्या लोकांना तोंड दाखवायचंय आम्हाला. बाबा, मला वाटतं ह्या विषयावर आपलं कधीच एकमत होऊ शकत नाही. आणि तोच विषय सारखा चघळत बसण्यापेक्षा आय थिंक आपण ही चर्चा इथेच थांबवावी. अरे, ती चर्चा राहू दे रे, पण तू हे सामान घेऊन कुठे चाललायस? आई, मी हे घर सोडून चाललोय. अँड डोंट वरी, घर सोडून चाललोय, नातं तोडून नाही. चिन्मय, असं आई प्लीज, आता थांबवू नकोस. आता मी माझ्या हिमतीवर माझं करिअर घडवेन आणि मगच परत येईन. अहो, तुम्ही तरी थांबवा ना त्याला. नको, त्याला जाऊ दे. थांबू नकोस त्याला. अरे, बाहेरच्या जगात सर्वाईव्ह होणं इतकं सोपं नसतं. जरा कळू दे त्याला. आणि तुला सांगतो सीमा, 8 दिवसाच्या आत परत येतो की नाही बघ. नाही बाबा, आधी मी माझं करिअर घडवेन आणि मगच या घरात परत येईन. आणि तुझं करिअर घडलं नाही तर कधीच परत येणार नाही. बघ चिन्मय, तू जेवढं समजतो ना तेवढं सोपं नाही आहे. पण अशक्यही नाहीये. आणि मला खात्री आहे, मी जे काही करतोय ते योग्यच आहे.
चॅलेंज एक्सेप्ट करून मी घरातून निघालो तर खरा, पण स्वतःच्या ऍडमिशनचे पण पैसे उभे नाही करू शकलो. आणि त्यावर राहण्यासाठी डोक्यावर छत नाही. कोर्सची ऍडमिशन डेट उलटून गेली. नो होप्स, नो स्टॅटस, ओनली डिफीट. पराभव, डिफीट. मला कधी कधी असं वाटतं की असं पराभूत होऊन घरी परतण्यापेक्षा सरळ झोपेच्या गोळ्या खाव्या आणि संपवून टाकावं स्वतःला. म्हणजे कसलं टेन्शनच नाही. आय एम सॉरी. चुकलं मला, चुकलं. म्हणजे तू तुझी मनमानी करायचं ठरवलं, हो ना? बाबा, अहो मला तुमची परमिशन हवी आहे. हे काय मला कळत नाहीये. एकदा ठरवल्यानंतर मग परमिशनचं नाटक कशाला रे? आई, एक मिनिट. अहो, मी काय म्हणते, तो म्हणतोय तर त्याला करून बघू दे ना. शेवटी त्याने आनंदी राहणं महत्वाचं आहे की नाही? माझं काय म्हणणं आहे, त्यांनी आनंदी राहावं म्हणूनच वाद घालतोय ना मी. तर एक लक्षात ठेव सुद्धा, पुढे जाऊन जेव्हा चूक लक्षात येईल ना, तेव्हा ती सुधारण्याची वेळ निघून गेलेली असेल. अहो, असं काय म्हणताय तुम्ही? बरोबरच बोलतोय मी, विचार करून बोलतोय मी सुद्धा. म्हातारपणी आपल्या मुलाने आपल्याला सांभाळण्याऐवजी आपल्यावरच याला पोसायची वेळ येऊ नये म्हणजे मिळवलं. हो, आय सी. नाही म्हणजे मुलाच्या शिक्षणावरती केलेला खर्च ही तुमच्या म्हातारपणाची इन्व्हेस्टमेंट आहे तुमच्यासाठी. हा, ऐकतेस ना? नाही नाही, हे बघा, तुम्ही माझी काळजी करू नका, कळलं ना? आणि पुढचं सोडा, आता सुद्धा मला पोसायची जबाबदारी मी तुमच्यावर टाकत नाही. कारण आता ह्या क्षणी मी हे घरच सोडून जातो. समीर, समीर, तू तरी शांत हो बाळा. हे बघ आई, तू मला शांत करायचा प्रयत्न करू नकोस. अगं, एवढं यांना समजवायचा प्रयत्न करतोय, पण यांची काही समजून घ्यायची तयारीच नाहीये. मग मी या घरात राहून करू तरी काय? खबरदार घराबाहेर पाय टाकशील तर. शपथ आहे तुला माझी. आई, ए समीर, अरे तिन्ही सांजाची वेळ आहे, उठ चल. त्यावेळेस झोपतात का? मग रात्री झोप नाही येणार. चल चल. ए समीर, ए समीर, अरे उठ ना. समीर, समीर, समीर! समीर, समीर, ये राजा, समीर, समीर.
वसुधा, काहीतरी बोल ना वसुधा. मग असंच किती वेळ बसून राहिलेस तू? 2 घास खाऊन घे. 3 दिवस झाले तुझ्या पोटात अन्नाचं कण नाहीये. माझ्या चुकीची शिक्षा स्वतःला का करून घेतेस तू? मी हात जोडून माफी मागतो तू. पण स्वतःला त्रास करून घेऊ नको. चल चल बस. मला मला माफ करा. मी तुम्हाला एकटं सोडून चालले. नाही वसुधा, असं काय बोल नको. तू बरी होणार आहे. माझी वेळ झालीये. मला माझ्या समीरकडे जायचंय. वसुधा, असं अभद्र काय बोलू नकोस. तुला काही होणार नाही. तू बरी होणार आहे. मला माहिती आहे ना. मला एक वचन द्या. पुढच्या जन्मी आपण आपल्या मुलाला त्याच्या मनासारखं जगू द्यायचं. वाद घालायचं नाही. नाही, मी शब्द देतो. माझं चुकलं. मी नाही वागणार असं. हं? पण असं काही बोलू नको. मी खरंच म्हणतो, माझं चुकलं. व्यवस्थित होणार आहे. मी असं काही अभद्र बोल नको. तू काही काळजी करू नको. सॉरी मित्रा, सकाळी सकाळी तुला माझी राम कहाणी ऐकून तुझा दिवस खराब केला. काका, असं का बोलताय? नाही रे चिन्मय, हल्ली काय झालं ना, प्रत्येकाला आपल्या आयुष्यात एवढे व्याप असतात की आपली सुख दुःख ऐकण्यासाठी कोणाकडे वेळ आणि इंटरेस्ट दोन्ही नसतात. ते काय त्या मोबाईल मधनं एक तो असा अंगठा पाठवायचा, नाही तर मग पिवळा हसरा चेहरा. पण त्याने समोरच्याला काय फरक पडलाय, त्याला काय वाटलंय याचा विचार करायला कोणाकडे वेळ हल्ली. खरं आहे तुमचं म्हणणं. मोबाईलमुळे, इंटरनेटमुळे जग खूप जवळ आलं, पण माणसं कायमची दूर गेली. मी तुला खरं सांगू चिन्मय, हल्ली ना असं पटकन कोणाकडे मनातलं बोलायला मला भीतीच वाटते. आता तुझ्याबद्दल एवढं सगळं ऐकलं म्हणून एकदम राहवलं नाही, मन भरून गेलं म्हणून मी बोललो. एक गोष्ट सांगू, ऐकशील माझं बाळा, हे जग सोडून जाणं वगैरे असं कधी बोलू नको, असं विचारही करू नकोस. ऐक, मी तुला सांगतो, वडीलधारा माणूस सांगतो म्हणून ऐक माझं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी काका. काल भावनेच्या भरात मी बोलून गेलो. हेच काल तुझं चुकलं.
आता माफी मागितली, मोकळा झाला, झालं. पण मला सांग, जेव्हा दोन व्यक्तींमध्ये वाद होता आणि त्यातला एक जण अचानक आपल्याला सोडून निघून जातो, त्याला जो मागे राहिला त्यांनी काय करायचं? नाही ती कोणाकडे माफी मागायची? जाणारा आपल्यातनं निघून जातो, जो मागे राहतो तो आयुष्यभर ते गिल्ट, ते ओझं घेऊन आयुष्यभर जगत असतो. आणि हे ओझं प्रत्येकाला नाही झेपत रे. प्रत्येक जण नाही सहन करू शकत. समीर, म्हणून म्हणतो मी तुला, यापुढे आयुष्यात कधी जग सोडून जाण्याचं बोलायचं नाही, विचारही मनात आणायचा नाही. अरे आपापसात चर्चा करून, एकमेकात संवाद साधून मोठी मोठी युद्ध टळतात. मग घरात आपापसात जे काही वाद होतात ते नाही मिटू शकत? मिटू शकतात ना? पुन्हा कधी असा विचार करू नकोस. एक वडीलकीच्या नात्याने मी तुला सांगतो, वडिलांनी मुलाला ओरडण्याचा अधिकार नाही. बस डोक्यात राग आला, संपून टाक स्वतः, खलास. म्हणून सांगतो बाळा, परत असा विचार मनात आणू नकोस. काका, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आणि मी तुम्हाला शब्द देतो की मी इथून पुढे परत कधीच तसं बोलणार नाही. आय एम सॉरी. नाही कामत, उभ्या आयुष्यात मी हे असलं काम कधीच केलेलं नाहीये आणि ते नियमाला देखील धरून नाहीये. बापडसाहेब असं काय करता? जरा प्लीज समजून घ्या. मला सांगा, हे तुम्ही जे म्हणताय हे नियम कोणी बनवले? माणसानीच ना. आणि हे माणसानी बनवलेले नियम माणसाच्याच मुळावर उठले तर काय उपयोग आहे त्याचा? वेळ, काळ आणि परिस्थितीनुसार हे माणसाने बनवलेले नियम माणसाने बदलायला नको? नाही कामत, तुम्ही म्हणताय ते एका बाजूनी पटतंय मला. अहो, पण माझ्या सख्या मुलासाठी देखील आजवर मी कोणाकडेही शब्द टाकलेला नाहीये. मान्य आहे, मला अगदी मान्य आहे तुमचं म्हणणं. पण तत्व, नियम यापेक्षा माणुसकी मोठी नाहीये तुमच्या मते? आणि मला सांगा, माणसाने जर माणसाला मदत केली नाही तर मग काय उपयोग? मला पूर्ण कल्पना आहे बापटसाहेब की जे काम मी तुम्हाला करायला सांगतोय ते तुमच्या तत्वात बसणारं नाहीये. पूर्ण कल्पना आहे मला याची. पण कधी कधी कोणाच्या भल्यासाठी माणसाने स्वतःच्या तत्वांना मुरड घालावी. पाप नाही लागत त्याचं. नमस्कार, मी रवींद्र कामत. नमस्कार. तुम्हाला चिन्मय बद्दल काही सांगायचं होतं ना? हा, बोला ना, बोला. खरं म्हणजे कसं सांगावं हे मला कळत नाहीये. का? काय झालं? एनिथिंग सिरियस? चिन्मय कुठे? मिस्टर कामत, मी विचारतोय, चिन्मय कुठे आहे? आय एम सॉरी, पण तुमच्या चिन्मयने आत्महत्या केली आहे. तो आता या जगात नाहीये. काय?
काही नाही झालं. काय बोलताय तुम्ही? काय बोलताय? आर यू बॅड? हो दुर्दैवाने हे खरं आहे. आपण का कशासाठी आम्हाला कोणी कळवलं का नाही? का कशासाठी हे माझ्या मते तुम्हाला जास्त ठाऊक आहे. आणि हे सगळं अचानक घडलं, कळवायला वेळ पण नाही मिळाला. वहिनी देशमुख साहेब शांत व्हा आधी. प्लीज शांत व्हा. चिन्मय जिवंत आहे. मी सगळं तुम्हाला खोटं सांगितलंय. काय बोलताय? आर यू मॅड? अरे कळताय का तुम्ही काय बोलताय ते? हो हो देशमुख साहेब शांत व्हा, शांत व्हा. मान्य आहे मला तुम्हाला राग आला. हे बघा, मी सांगितलं ते खरंय. तुमचा चिन्मय सुखरूप आहे, त्याला काहीही झालेलं नाहीये. मी तुम्हाला 100% खोटी बातमी सांगितली. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हा दोघांनाही राग आला ना, पण तुम्हा दोघांनाही राग आला म्हणजे तुम्हाला चिन्मयबद्दल अजूनही काळजी आहे. तेवढीच फिलिंग्स आहे. तुम्हाला माहितीये चिन्मयने काल का आत्महत्या केली नाही? कारण मी त्याच्याबरोबर होतो. पण साहेब, परिस्थिती जर अशीच राहिली तर दरवेळी नशीब बलवत्तर असेलच असं नाही. देशमुख साहेब, वहिनी साहेब, मी आज जे काही तुमच्याशी वागलो त्याबद्दल हात जोडून मनापासून माफी मागतो तुमची. खर तर सध्या तुमच्या आयुष्यात जे काही सुरू आहे त्याचं गांभीर्य जाणून देण्यासाठी यापेक्षा माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. तसं पाहायला गेलं तर हा तुमच्या घरातला वैयक्तिक प्रश्न आहे. यात नाक खुपसण्याचा मला कोणताही अधिकार नाहीये बहिणी. हा असा सरधोपट विचार करून खरं तर मी गप्प राहू शकलो असतो, पण नाही, मी नाही गप्प राहिलो. याचं कारण जे मी माझ्या आयुष्यात भोगलंय ते दुसऱ्या कोणी भोगू नये या आणि एवढ्याच इच्छेने आज मी तुमच्याकडे आलो. म्हणजे समजलो नाही मी. साहेब, जगातलं सगळ्यात मोठं ओझं कोणतं आहे माहिती तुम्हाला? एका बापाच्या खांद्यावरचं त्याच्या मुलाच्या तिरडीचं ओझं, जे आयुष्यभर सतत चढवत राहत ती शेवटच्या श्वासापर्यंत. आणि जे मी आजपर्यंत वाहतोय माझा समय. कामत साहेब, सॉरी, मी थोडा साहेब एक सांगू? अभ्यास, करिअर, वाढत चाललेली स्पर्धा, आपणही आपल्या नकळत या जीव घेण्या शर्यतीत धावायला लागतो. आणि मग पुढे आपल्या मुलांनी या शर्यतीत धावावं, पहिलं यावं असा हट्ट धरून बसतो. हे धावणं, ही स्पर्धा कोणाला चुकली आहे? आपण कोणत्या शर्यतीत धावायचं
हे ठरवण्याचा त्यांचा अधिकारही आपण नाकारतो. आणि नेमकं इथेच गणित चुकत जातं. साहेब, मी खरंच सांगतो, वहिनी माझ्यावर विश्वास ठेवा, तुमचा चिन्मय खूप हुशार मुलगा आहे की ज्यांना आयुष्यात आपण नेमकं काय करावं हे या वयात ठरवता येत. नुसतं आपल्या शेळ्या मेंढ्यांसारखं पुढच्याच्या पावलावर पाऊल ठेवत रूढ वाटेनं चालणं त्यांना नको असतं. अहो, समोर हायवे खुणावत असताना खडकाळ पायवाटेवरती गाडी वळवायला सुद्धा हिंमत लागते साहेब, जी तुमच्या चिन्मयमध्ये आहे. हा, आता तुम्हाला ती कधी जाणवली नाही यामागचं कारण हे की तुम्ही त्याच्याकडे त्या दृष्टीने कधी पाहिलंच नाही ना. वहिनी, एक सांगू, झालेली चूक सुधारण्याची संधी सुद्धा खूप कमी नशीबवान लोकांना मिळते. मी तर त्यातही कम नशिबी ठरलो. हे बघा साहेब, ही संधी तुमच्याकडे आहे. आता ही चूक मान्य करून ती सुधारायची की आपल्या अहंकाराला महत्व देऊन होणारा अनर्थ उघड्या डोळ्यांनी बघत राहायचा, हे आता तुम्ही दोघांनी ठरवायचं. माझी तुम्हाला कळकळीची एवढीच विनंती आहे, फारशी ओळख पाळत नसताना मी जरा जास्तीच बोललो आपल्याला. पण वहिनी, मी जे काही सांगतोय त्याचा खरंच विचार करा. मला माहितीये आज तुम्हा दोघांना माझा खूप राग येत असणार, पण अजून काही वर्षांनी आयुष्यातल्या प्रत्येक पावलावर तुम्ही माझी आठवण काढाल, मला खात्री आहे. मी माझं सांगायचं कर्तव्य केलं, आता विचार करणं तुमच्या हातात आहे. मी पुन्हा एकदा माफी मागतो तुमच्या दोघांची. येतो. तुमचा चिन्मय सुखरूप आहे. रोमी, येस, काय चालू काय? सेलिब्रेशन. हो, ते मलाही दिसतंय, पण कशाबद्दल? अरे चिन्मय, आमच्या एका मित्राला ऍडमिशन मिळत नव्हती, ती आज मिळाली. आणि त्याला ज्या कोर्सला ऍडमिशन पाहिजे होती ना, त्या कोर्सलाच त्याला ऍडमिशन मिळाली. अरे वा, लकी आहे तुमचा हा मित्र. अरे मग मित्र कोणाचा आहे? राईट. पण कुठे आहे, कुठे यायचंय अजून की आलाय ऑलरेडी? आहे, इथंच आहे, इथंच आहे. एक मिनिट, इथेच आहे रोमी? नाही, अजिबात नाही. तुला त्याला भेटायचं आहे ना, मग त्यासाठी तुला आरशासमोर उभं राहावं लागेल. भेटायचं असेल तर आरशासमोर. काका, ऍक्च्युली नाही कळत आहे ना, थांब जरा. ठीक आहे, हा लिफाफा घे, हा उघड, वाच. यात सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत. फार प्रश्न पडतात बाळा तुला. काका, काका, ही तर माझ्या ऍडमिशनची रिसिप्ट आहे. येस, आणि हे आपल्या कट्टा गँग कडून तुला फ्रेंडशिप गिफ्ट आहे. पण काका, हेच करायचं होतं ना तुला? हे करण्यासाठीच घर सोडून आला होतास ना इकडे?
तेव्हा बाळा आता कसलाही विचार करायचा नाही, फक्त जोमाने अभ्यास करायचा. आपले बापट काका आहेत ना, त्यांनी इतक्या वर्षांनी त्यांच्या तत्वांना मुरड घालून तुझ्या ऍडमिशनसाठी शब्द टाकला. काका काका थँक्यू सो मच काका. अँड आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. माझ्यामुळे तुम्हाला उगाच चिन्मय, अरे वेडा आहेस का तू? काठावर पास होणाऱ्या मुलांसाठी सुद्धा लोक शब्द टाकतात. मी तर एका डिझर्विंग विद्यार्थ्यासाठी शब्द टाकलाय. बापट चर्चा पुरे, आता सेलिब्रेशन करूया माझ्यामध्ये. काका पण या कोर्सची फी खूप जास्त आहे. नाही नाही, त्याची काही काळजी करू नकोस. ती फी काय आम्ही भरलेली नाहीये. एक दानशूर जोडपं आहे, त्याने तुझ्या कोर्सचे पैसे भरले. हो पण एक मिनिट, हे जे पैसे आहेत ना, हे नोकरी लागल्यानंतर तुला कमवून परत द्यायचे आहेत, हे लक्षात ठेव. हो मी करेन, पण ऍटलिस्ट ते कोण आहेत ते तरी सांगा मला. माझी त्यांच्याशी एकदा भेट तरी घडवून द्यायची. हा, भेट तर घालून देणारच आहे त्यांची. खरं तर ते एव्हाना यायला हवे होते, येतीलच ते. ठीक आहे, आलेच. हेच ते दानशूर जोडपं, ज्याने तुझी फी भरली. आय एम सॉरी बेटा. आय एम सॉरी बाबा. ये अरे, वेडायस का? पाया काय पडतस? ये मिठी मार. बरं मंडळी, सगळे कट्टा गँग इकडे लक्ष द्या. एक अनाउन्समेंट आहे. आज आपल्या चिन्मयला त्याच्या आवडत्या क्षेत्रात करिअर करायची संधी मिळाली, आणि तेही त्याच्या बाबांच्या संमतीने. सो 3 cheers फॉर चिन्मय माधव देशमुख. हिप 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 हिप.